नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. होळीचा सण 15 दिवसांवरच आला आहे. तर या दिवशी आपण कोणती कामे करावीत व कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल माहिती पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे होळी पौर्णिमा हा सण ह्या निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आणि पॉझिटिव्ह ऊर्जेचा नव्याने निर्माण करण्यासाठी हा सण साजरा करतात. तर हा सण म्हणजेच हा दिवस वाईट नसून हा अतिशय चांगला दिवस आहे. निगेटिव्ह ऊर्जा आपल्यातून काढून टाकण्यासाठी हा सण साजरा केला जातो. तर या दिवशी आपण शास्त्र सांगतं त्याप्रमाणे आपण काही माहिती घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, शास्त्र असं सांगतं की ज्यांना एकच मूल आहे त्यांनी होळीमध्ये आहुती देऊ नये. मुलगा असो वा मुलगी, त्यांनी होळीमध्ये अजिबात आहुती देऊ नये. होळीपाशी जाऊ नये. होळी कुठं दिसली तर त्याला लांबूनच नमस्कार करावा असं शास्त्र सांगतं. ज्यांना 2 मुली आहेत, 2 मुलं आहेत किंवा एक मुलगा एक मुलगी आहे, त्यांनी हा नियम नाही पाळला तरी चालेल. त्याप्रमाणेच एक मूल असल्यावर त्यांनी होळीमध्ये आहुती दिली तर ते अशुभ मानलं जातं. या दिवशी कधीही कुठेही कोणाचा अपमान करू नये, तसेच शिवीगाळ करू नये. शास्त्रानुसार होळी पौर्णिमा ही एक शुभ पौर्णिमा मानली जाते. या दिवशी घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा जळून जातात आणि चांगल्या गोष्टी आपल्यासमोर येतात. या दिवशी आपल्या आईवडिलांचा अपमान करू नये. तसं तर नेहमीच हा नियम पाळावा की आपल्या आईवडिलांचा अपमान करू नये. या दिवशी आपल्या आईवडिलांना थोडंसं गोडधोड मिठाई देऊन त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. या दिवशी लक्ष्मी विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून ही गोष्ट जरूर करावी की आपल्या आईवडिलांचा अपमान करू नये व आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्यावा. तर हे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे होळीसाठी पिंपळ, वड, आंबा या झाडांच्या लाकडांचं दहन करू नये. या झाडांची लाकडांची आहुती देऊ नये. यामुळे नकारात्मकता आपल्या मागे लागते. यामुळे सुरळीत चाललेलं जीवन अचानक खराब होते, अचानक उद्ध्वस्त होते. ही मात्र काळजी घ्यावी. होळीसाठी वृक्षतोड करू नका. वृक्षाची काळजी घ्या. होळीसाठी काही गाईची शेणकुटं वापर करावा. शेणकुटावर कापूर लावावा आणि जी काही होमसामग्री मिळते त्याची आहुती द्यावी. त्यात सगळ्यात होमसामग्रीमध्ये सगळ्याच वस्तू मिळतात, त्यांची आहुती आपण दिली तरी चालते. आपण नेहमी होमसाठी जे साहित्य आणतो ते साहित्य आणून त्या साहित्याची आहुती दिली तरी चालते. हे साहित्य आपल्याला जवळच पूजेचे साहित्य मिळणाऱ्या दुकानात आपल्याला हे साहित्य मिळून जाते. तर हे साहित्य आणून आपण घरच्या घरी छोटीशी होळी केली तरी आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह ऊर्जा निघून जातात आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. तर मैत्रिणींनो, शास्त्रानुसार आपण या गोष्टी नक्की टाळा आणि होळीचा सण साजरा करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.